ह्या अशा आपल्या उपवासाच्या निवगऱ्या तयार आहेत। ह्या आपण दह्याबरोबर खायच्या असतात। तुम्ही नुसतं तूप लावून खाल्लं तरी चालेल, पण साईचं घट्ट दही असेल ना तर साईचं घट्ट दही आणि उपवासाच्या निवगऱ्या आहाहा, अगदी स्वर्गसुख। उपवास करायचा आहे पण तेलकट तुपकट असे कुठलेही पदार्थ खायचे नाहीये। मग अशा वेळेस काय करायचं, तो एक पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे जो आतापर्यंत कोणीच दाखवला नसेल। नमस्कार, आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण एक नवीन पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे उपवासाला चालणाऱ्या निवगऱ्या। चला तर रेसिपी बघूयात। उपवासाच्या निवगऱ्या करण्यासाठी मी इथे एक भांड एवढं वरईचं पीठ घेतलंय आणि फक्त 2 चमचे एवढं साबुदाण्याचं पीठ घेणार आहे। एका ताटलीत मी हे काढते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता हे जे पीठ आपण घेतलंय ह्यामध्ये आपण चवीपुरतं म्हणजे अगदी पाव चमचा एवढं मीठ घालणार आहोत आणि हे सगळं पिठामध्ये मीठ मिक्स करून घेणार आहे। इथे गॅसवर मी एक कढई तापत ठेवलेली आहे। आपल्याला या वरईच्या पिठाची उकड काढायची, त्यासाठी मी अर्धं भांड एवढं पाणी उकळत ठेवते। ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं त्याच भांड्याने पाणी घ्यायचंय। हे पाहिजे पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये मी एक पाव चमचा एवढी साखर घालते म्हणजे चव चांगली लागते आणि अगदी पाव चमचा एवढं तूप घालायचंय। तुपामुळे काय होतं, उकड खाली चिकटत नाही। आता हे जे पीठ आहे हे सगळं मी ह्यात घालते। गॅस बारीक करायचं आणि मग पीठ घालायचंय आणि व्यवस्थित हलवून घ्यायचंय। आता जरी हे पीठ मोकळं वाटलं तरी आपण जेव्हा ते मळून घेणार आहे तेव्हा ते व्यवस्थित होतं। आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ असं 5 मिनिट झाकून ठेवते। आता ह्याच्यासाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 1 चमचा जिरे घेतलेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा एवढं मीठ घेतलंय। आपण उकड करताना मीठ घातलंय पण ते कमी घातलंय। आता आपण उरलेलं सगळं मीठ घालणार आहे आणि हे मी वाटून घेते। हे आता झाकण काढून बघूया। वाफ व्यवस्थित बसलीये। आता मी हे जे पीठ आहे हे एका ताटात काढून घेते। हे ताटाला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे ती उकड जी आहे ही ताटाला चिकटत नाही। आता कढईतली उकड सगळी मी ह्या ताटात काढून घेते। थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। किंचित पाण्याचा हात घ्यायचा आहे। आधी आपण मुद्दाम पाणी कमी घातलंय कारण पाणी जास्त झालं तर पदार्थ बिघडतो आणि मग त्यात कच्चं पीठ घातलं की तो व्यवस्थित सेट होत नाही। त्यापेक्षा आपण पाणी नंतर घातलं थोडंसं लागेल तसं तरी चालतं। आता एका बाउलमध्ये पाणी घेतले आणि किंचित पाण्याचा हात मी ह्याला लावून छान मळून घेते। कोमट आहे, हाताला काही भाजत नाहीये, त्यामुळे हाताने केलं तरी चालणार आहे। हे पहा, मी साधारण 3 चमचे एवढं पाणी ह्यात ऍड केलं आणि असं मळून घेतलंय। आता आपण ह्यामध्ये मगाशी जो मिरचीचा खरडा केलाय तो मिक्स करून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे पुन्हा सगळं छान मळून घ्यायचंय।
तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे वापरू नका, मिरची आणि आलं असं वापरा. हे असं छान मिक्स करून घ्यायचा, जो वाटण आपण त्यात घातलंय ते, म्हणजे त्याला छान टेस्ट येते. आता किंचित तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन हे आपण निवगऱ्या थापून घ्यायच्या. मी दाखवते कसं करायचं ते. हे पहा, आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. किंचित तेलाचा हात लावला मी ह्याला आणि आता पुढे आपल्याला निवगऱ्या थापायच्या आहेत. पाण्यामध्ये फक्त हात बुडवून घेतलात तरी चालेल. आपल्याला कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी करायची, म्हणून तेल नाही घेणार आहे. हे पाहिजे असे दामट्या करायच्या. आपल्या बोली भाषेत ह्याला दामट्या म्हणू शकतो आपण. अशा सगळ्या थापून घ्यायच्या. मी आता ह्या सगळ्या अशा करून घेते. हे पहा, इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर एक पांढरं स्वच्छ कापड मी घेतलंय. हे कापड आपण पाण्यामध्ये बुडवून घ्यायचंय, म्हणजे हे ओलसर पाहिजे. कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि ह्या ज्या थापलेल्या निवगऱ्या आहेत त्या ह्याच्यावर आपण ठेवायच्या. दुसरीकडे गॅसवर मी पाणी तापत ठेवलेलं आहे. साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी एका पातेल्यात तापत ठेवलंय. याच्यावर असं झाकण घालायचंय आणि हे आता मी उकडत ठेवणार आहे. इथे एका पातेल्यात मी 2.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. ते पाणी उकळलंय, त्यावर ही मी चाळणी ठेवणार आहे ज्यामध्ये आपण निवगरे ठेवले आणि त्यावर एक झाकण ठेवायचंय. 10 मिनिटं आपण हे उकडून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आता 10 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघूया निवगऱ्या उकडल्यात की नाही ते. अजून गॅस बंद केला नाहीये, गॅस चालू असताना दाखवते तुम्हाला. हे पहा, त्याचा रंग बदललाय आणि त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आणि ह्या निवगऱ्या एका ताटलीत काढून घेते. ह्या अशा आपल्या उपवासाच्या निवगऱ्या तयार आहेत. ह्या आपण दह्याबरोबर खायच्या असतात. तुम्ही नुसतं तूप लावून खाल्लं तरी चालेल, पण साईचं घट्ट दही असेल ना, तर साईचं घट्ट दही आणि उपवासाच्या निवगऱ्या, आहा हा, अगदी स्वर्गसुख. करून बघा आणि कमेंट द्या.